क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर एकनाथ शिंदे यांनी गेम फिरवला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला आता मोठा धक्का बसला आहे। होय, संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं की सरकार आनंदात चालू आहे, एकजुटीने काम करत आहे। परंतु पडद्यामागे अंतर्गत नेमकं काय शिजत होतं, दिल्लीच्या गोटात काय हालचाली सुरू होत्या, ते अखेर आता बाहेर पडलं आहे आणि फडणवीसांचा पत्ता कट झाल्याची जोरदार चर्चा आहे। केंद्रातून एकच आदेश आला आणि मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नेमका आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की आणखी कोणाला संधी दिली जाणार? देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात कोणतं पद दिलं जाणार की कायमचाच घरी बसवणार? या सगळ्याची सगळ्यात मोठी गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहे। ही सगळी माहिती आपण तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये डायरेक्ट सांगणार आहोत, पुराव्यासकट दाखवणार आहोत। फक्त तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा आहे आणि या मोठ्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे। लगेच एक लाईक करा। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो भूकंप आला आहे त्यामागे एक खूप मोठी आणि सुनियोजित खेळी खेळली गेली आहे। बाहेरून सर्व काही आलबेल आणि शांत दिसत असलं तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड धुसफूस सुरू होती। एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गुप्तपणे आपल्या राजकीय चाली रचायला सुरुवात केली होती आणि त्याची भणक कोणालाही लागू दिली नाही। सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड तेव्हा समोर आली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधी छावणीवर सर्जिकल स्ट्राईक केला। त्यांनी अत्यंत चतुराईने आणि राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत शिवसेनेच्या ठाकरे गटातील तब्बल 6 मातब्बर खासदारांना आपल्या बाजूने फोडले। हे 6 खासदार फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी आले नव्हते, तर त्यांच्या मागे त्यांची संपूर्ण मोठी मतपेढी आणि कार्यकर्ते होते। या एकाच खेळीमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ताकद दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रचंड वाढली। निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर या नवा खासदारांच्या बळावर शिंदे यांनी स्वतःला महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक चेहरा म्हणून प्रस्थापित केले। यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही कळून चुकले की आता एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेऊन चालणार नाही। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही तो शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की बघा। या खासदारांच्या बंडामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान मिळाले। फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे सर्वात मोठे चाणक्य मानले जातात, परंतु शिंदेंच्या या वाढत्या वजनापुढे त्यांच्या रणनीतीला मर्यादा येऊ लागल्या। राज्याच्या सत्तेत आणि प्रशासनात एकनाथ शिंदे यांनी आपला वर्चस्व वाढवायला सुरुवात केली, ज्यामुळे अंतर्गत वाद विकोपाला गेले आणि त्याचीच परिणती आजच्या या मोठ्या राजकीय घडामोडीत झाली आहे। क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर एकनाथ शिंदे यांनी गेम फिरवला। आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की देवेंद्र फडणवीस यांना आपली मुख्यमंत्री पदाची किंवा सत्तेची खुर्ची खाली का करावी लागत आहे? याचं उत्तर दिल्लीच्या गोटातून येणाऱ्या गुप्त आदेशांमध्ये दडले आहे। भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेहमीच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून अत्यंत कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते। एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने 6 खासदार फोडून आपली ताकद दाखवली, त्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळून चुकले की महाराष्ट्रात जर प्रादेशिक पक्षाला सोबत ठेवायचं असेल तर शिंदेंना झुकते माप द्यावेच लागेल। अंतर्गत सर्वेनुसार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची आणि थेट मदतीचा हात देण्याच्या शैलीला लोकांची जास्त पसंती मिळत आहे। यामुळेच केंद्रातून अत्यंत गोपनीय पद्धतीने एक आदेश जारी करण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वात मोठे फेरबदल करण्याचे संकेत देण्यात आले। देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे अत्यंत निष्ठावान आणि शिस्तप्रिय नेते आहेत, त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाच्या शब्दाबाहेर ते कधीही जात नाहीत। जर त्यांना खुर्ची रिकामी करण्यास सांगितले गेले असेल तर त्यामागे नक्कीच भाजपची एखादी मोठी राष्ट्रीय रणनीती असणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे अजून अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत। फडणवीसांना खुर्चीवरून दूर करणे म्हणजे त्यांचा राजकीय प्रवास संपवणे नव्हे, तर त्यांना एका मोठ्या आणि वेगळ्या जबाबदारीसाठी तयार करणे आहे। परंतु यामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये जी उलथापालथ होणार आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण एका रात्रीत बदलून जाणार आहे आणि सत्तेच्या चाव्या आता पूर्णपणे नवीन हातांमध्ये सोपवल्या जाणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांना जर महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला केले तर त्यांना कायमचे घरी बसवले जाईल का? तर याचं उत्तर नाही असे आहे। फडणवीस हे अत्यंत अभ्यासू, चाणाक्ष आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते आहेत, त्यामुळे भाजप त्यांना कधीही विस्मरणात पाठवणार नाही। राजकीय सूत्रांनी दिलेल्या अत्यंत गुप्त माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। त्यांना केंद्रात संरक्षण, गृह किंवा अर्थ खात्यासारखे मोठे आणि वजनदार मंत्रालय दिले जाऊ शकते, जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला घेता येईल। यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासाठी मैदानात कोणताही मोठा प्रतिस्पर्धी उरणार नाही आणि ते अधिक आक्रमकपणे संपूर्ण राज्याचा कारभार आपल्या हातात घेऊ शकतील।
राज्याचे राजकारण या बदलांमुळे पूर्णपणे बदलणार आहे. शिंदे गटाचे वर्चस्व वाढल्यामुळे भाजपचे आमदारांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी उभू शकते, परंतु केंद्रीय आदेशामुळे सर्वांना शांत राहावे लागेल. आगामी काळात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे सर्वेसर्वा म्हणून समोर येतील आणि त्यांच्या धोरणानुसारच राज्याचा गाडा हाकला जाईल. ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांमध्ये शिंदे यांची पकड मजबूत असल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला याचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? मला मुख्यमंत्री म्हणून इथला मुख्यमंत्री मला शिवसेनेचा पाहिजे. जे गद्दार गेलेले आहेत, हे बघा ना, नीटचा विद्यार्थीचे वडील, काय कोण उत्तर देणार याला? नीटचा पेपर फुटतोय, टीईटीचा फुटतोय, आणखीन कसले फुटतायत? कोणी कोणाला काही म्हणजे काल एक कार्टून बघितलं की एक जण एका ऑफिसमध्ये घुसतोय की आमचा पेपर फुटलाय, मंत्री महोदय कुठे आहेत? आणि तिथला तो शिपाई सांगतोय ते गेलेत खासदार फोडायला. पेपर फुटला त्याचं काही नाहीये, पण ते खासदार फोडायला गेलेत. असे हे फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे तुम्ही आता ठरवायचंय. आमच्याकडे श्रद्धा आहे, सबुरी आहे, पण जी लोक बुरी आहेत त्यांचं काय करायचं हे सुद्धा साईबाबांनी सांगितलेलं आहे. आणि विकास निधीच्या गप्पा शिर्डीमध्ये नका सांगू. गरीबाच्या घरामध्ये तेल नसताना पाण्याने दिवा पेटवला म्हणून त्यांना आम्ही साईनाथ महाराजची जय म्हणतोय. तेव्हा साईबाबा बोलले असते, अरे मी काय करू, तेल नाहीये, निधी नाहीये. त्यांनी पाण्याने दिवा पेटवून दाखवला. हा चमत्कार, एवढी शक्ती ही साईबाबांकडनं आपण एक कण नाही घेऊ शकत. असेल समोर सत्ता, असेल समोर पैसा, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. मी जे काम करतोय त्या कामावरती माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं फळ मिळण्या एवढी माझ्याकडे सबुरी आहे. पण त्याच्यामध्ये जो येईल त्याला तुडवण्याची ताकद सुद्धा मला साईबाबांनी दिलेली आहे. हा आत्मविश्वास घेऊन पुढे चला. आणि अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्षानंतर, 3 वर्षाच्या आधी हा शुभशकुन झालाय. कदाचित न जाणू साईबाबांच्या मनात असंही असेल की या 3 वर्षामध्येच ते सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. येऊही शकतं. पण तुम्ही ज्या जिद्दीने इथे आलेला आहात, जोपर्यंत परत आपला शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही तोपर्यंत शांत बसायचं आहे. कबूल? बस एकच तुमच्या हातातली मशाल, ज्या मशालीने गद्दाराला निवडून दिलं, त्या मशालीची धग आता गद्दाराला कशी असते ही दाखवून द्या. एवढंच आपल्याला सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे असं वक्तव्य केलं.